नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत शीर्षासन. तर सर्वप्रथम वज्रासनात बसा. आज आपण चेअरचा यूज करून शीर्षासन करणार आहोत. या आसनात शरीराचे पूर्ण वजन डोक्यावर पडत असल्याने डोक्याच्या खाली तुम्ही एखादा टॉवेल घेऊन पण ही प्रॅक्टिस करू शकता. चेअर मागे पाठीला लागेल अशी ठेवा. हाताची घडी घालून आपल्या गुडघ्यांना हाताचे कोपरे लागतील आणि हात आपले पुढे असतील अशा पोझिशनमध्ये बसा. आता दोन्ही हात लॉक करा आणि आपल्या डोक्याचा टाळूचा भाग दोन्ही हाताच्या मध्ये लावा. हळूहळू पाय चेअरवर ठेवा आणि डोक्यापासून बॉडी उचलण्याचा प्रयत्न करा. प्रथम यल शेपमध्ये चेअरवर पाय सरळ ठेवा. आता एक एक पाय उचलण्याचा प्रयत्न करा. ही प्रॅक्टिस तुम्हाला सुरुवातीला 4 ते 5 दिवस करायची आहे आणि त्यानंतर दोन्ही पाय उचलण्याचा प्रयत्न करा. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, तुम्ही बिगिनर असाल तर वॉलचा सपोर्ट घेऊन हे आसन करा किंवा एका तज्ज्ञ योगा शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करा. घरामध्ये कोणीही एकट्याने या आसनाची प्रॅक्टिस करू नका, नाहीतर मानेला गंभीर दुखापत होऊ शकते. या आसनामुळे रक्ताभिसरण सुधारते, एकाग्रता वाढते. रोज या आसनाचा सराव केल्यास मेंदूच्या शिरामध्ये निरोगी आणि शुद्ध रक्त प्रवाहित होते. या आसनाच्या सरावामुळे रक्त शुद्ध होत असल्याने केसांसंबंधी तसेच त्वचेसंबंधीचे विकार कमी होतात. डोळ्याविषयींचे दोष दूर होतात. डोळे सुंदर बनतात. ज्यांना हाय BP, लो BP, हृदयरोग किंवा चक्कर येत असेल, तसेच मान किंवा पाठीच्या कण्याला दुखापत असेल किंवा कुणाला कानाचे विकार असतील तर शीर्षासन करू नये. आणि शीर्षासनाच्या आधी सर्वांगासनचा सराव अवश्य करावा. शीर्षासनाच्या नंतर ताडासन आणि शवासन अवश्य करावे.